नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. मंडळी, मी जेव्हा इथे आलो आणि जेव्हा मामाचा खजिना बघत होतो ना, तेव्हा मला एक बॅट दिसली. ती बॅट बघून मला खरं तर आठवलं की मी एकदा माझ्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालो होतो. माझं सिलेक्शन झालं होतं आणि पण माझी बॅटिंगच आली नाही आणि त्यामुळे क्रिकेटर होण्याचं स्वप्न माझं राहूनच गेलं. पण आज जेव्हा मी या सगळ्या मुलांना इथे खेळताना बघतो, मैदानात खेळताना बघतो, त्यांना बागडताना बघतो, तेव्हा या सगळ्या मुलांना मला एकच सांगावंसं वाटतंय की मुलांनो, खेळून घ्या, मस्तपैकी बागडा. कारण नंतर आयुष्य आपले विकेट काढतंच आणि मग तेव्हा काहीच करता येत नाही. त्यामुळे मस्त राहा, मस्त जगा आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगून घ्या. मंडळी, आपण आता सुरू करणार आहोत आपल्या आजच्या या भागाला आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण होते धुरंधर जोडी. 16 सख्यांचा आणि त्यासाठी मी सगळ्या धुरंधर जोड्यांना विनंती करतो की त्यांनी इथे पट्टा इथे यायचं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. हा, आता शुभेच्छा का विचारताई? का का बरं, त्याचं कारण असं आहे की आपल्या ह्या पहिल्या खेळातून 5 जोड्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि एक जोडी बाद होणार आहे. काय होणार आहे? बाद होणार आहे. हाय दाद्या, तुझं नाव सांग बरं. श्रियन अमोल भोसले. ओके, कितवीला आहेस तू? सेकंडला. शाळेचं नाव काय? सेंट विन्सेंट. अरे बापरे, इंग्लिश मीडियम. ओके, बरं तुला कोण व्हायचे मोठं झाल्यानंतर? आर्मी. आर्मीत जायचंय? ये बात आहे. त्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड, खूप खूप शुभेच्छा तुला. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव मुग्धा नितीन बोराटे. कितवीला आहेस तू? तिसरी. आणि शाळेचं नाव काय? विद्या प्रतिष्ठान मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूल. बरं तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर? ड्रॉइंग आर्टिस्ट. ड्रॉइंग आर्टिस्ट व्हायचंय. ओके, वा वा वा, व्हेरी गुड. आणि आवडता विषय? मॅथ्स. ओके, व्हेरी गुड. बरं 2 + 2 किती? 4. आणि 4 + 4? 8. 8 + 8? 16. 16 + 16? 32. आणि 32 + 32? 64. 64 + 64? 128. 128 + 128? ना माहिती. पण क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. दादा, तुझं नाव सांग बरं. माझं नाव विश्वेश संदीप शितोळे. कितवीला आहेस तू? मी 5वीला गेलो. बरं तुझा सुपर हिरो कोण आहे? माझा हनुमान. अरे बजरंग बली. बोल 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 बोल, बजरंग बली की जय. ये बात आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. आद्विका सचिन राव. अद्विका, कितवीला आहेस तू बाळा? फर्स्ट. बरं तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर? IFS. वा वा वा, IFS व्हायचंय. व्हेरी गुड, एकदा जोरदार टाळ्या. ताई, तुझं नाव सांग बरं बाळा. शरण्या दीपक गुप्ता. शरण्या, कितवीला आहेस तू? 4थीला जाणार आहे. बरं तुला कोण व्हायचंय बाळा मोठं झाल्यानंतर? डॉक्टर. डॉक्टर. ओके, आणि तुझा सुपर हिरो कोण आहे? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. ओके, गणपती बाप्पा मोरया. मोरया. हा बाळा, तुझं नाव सांग बरं. माझं नाव आराध्या कैलास नाडकीर आहे. आराध्या, बाळा कितवीला आहेस तू? 4th. तुला कोण व्हायचंय बाळा मोठं झाल्यानंतर? ऍक्टर. तुला ऍक्टर व्हायचंय? तू असं करतेस नाटकातून, म्हणजे शाळेच्या गॅदरिंग मध्ये वगैरे तू भाग घेतेस? हा, मी बाकीचे- ऍक्टिंग क्लास पण लावली. ऍक्टिंग क्लास पण लावलेला आहे? वा. पण एक तुला सांगू बाळा, ऍक्टर होण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स लागतं. ओके, पण ऍक्टर तू नक्कीच हो. तुला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तू नक्की ते क्षेत्र निवड, पण अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. डिग्री मिळवायची. ओके, करणार ना? नक्की. व्हेरी गुड. ओके, आणि आता आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर पेपर कप आहेत सगळे. ओके, काय 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही हे सगळे कप गोळा करायचे. एका वेळी एकच कप घ्यायचंय, गोळा करायचंय. ओके, 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. या 2 मिनिटामध्ये ज्या ताईकडे जास्तीत जास्त कप असतील ती विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, म्हणजे 5 जोड्या विजेत्या होणार आहेत आणि 1 जोडी बाद होणार आहे. ओके, कळलंय तुम्हाला? पण हे इतकं सोपं नाही.
कप गोळा करण्याआधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि प्लस तुमच्या हातामध्ये एक चिमटा देण्यात येणार आहे. 2 मिनिटाची वेळ सुरू झाली, 1 2 3 म्हटल्यानंतर त्या चिमटेने कप उचलायचे. ओके, कळलं तुम्हाला? नक्की मी विनंती करतो की साई ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात यावी. या बरं, 1 2 3. नाही, दुसरा हात लावायचा नाही कप्पाला. हात लावायचा नाहीये. पहिला नंबर हात लावतायत, हात लावतायत. मम्मा हे कुठलं चेअर अप आहे? हा ताई ताई, तुम्ही येत ना, तुम्ही सरळ सरळ हाताने उचलताय. सरळ सरळ हाताने उचललेत तुम्ही, आम्ही बघतोय इथं कॅमेऱ्यात दिसतंय सगळं. 7 6 5 4 3 2 हे वेळ संपलेली आहे आणि आता आपण गोळा केलेले कप मोजूया. सगळ्यात कमी कप ज्या ताईंनी गोळा केलेले आहेत ती ताई आहे सरिता ताई, जिने 12 कप गोळा केलेले आहेत. अभिनंदन. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव ज्योती कैलास नाडगीर. ज्योती ताई, माहेर कुठलं? माझं माहेर देव रोडचं. आणि सासर? सासर इथलं हडपसरचा. सासर हडपसरचं. किती वर्ष झालेत लग्न? आता 13 वर्ष कम्प्लीट होईल. हो हो हो. कसं चाललंय 13 वर्ष? खूप छान चाललंय. भाऊजी कसे आहेत? खूप छान आहे. बरं, ताई काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यात? माझे माहेर म्हणल्यावर माझे वडील येतात सर्वप्रथम माझे. काय सांगशील वडिलांना? कारण का कसं असतं, पहिलं कसं जमान्यात होतं, 3 मुली झाल्या तर लोक म्हणायची 3 मुली झाल्या. पण माझ्या वडिलांनी मला कधी जाणूनच नाही दिलं की 3री मुलगी. त्यांनी मला जे पाहिजे नाही ते दिलं. सकाळी जे सांगितलं संध्याकाळी हजर असायचं. खूप म्हणजे त्यांनी खूप केलं आमच्यासाठी. आणि कसं आहे, आता सध्या माझे वडील ह्या जगात नाही. 3 वर्ष झाले. मग मला प्रत्येक क्षणी आठवतं की वडील असते तर किती अजून पण त्यांनी छान वाटलं असं त्यांना. पण एखादा असा प्रसंग इथे बाबांबद्दलचा सांगावासा वाटतोय कुठला? हो, कारण का काय झालं, वडील वाराच्या आदल्या दिवशी ते माझ्यासोबत इतकेच बोलले. आई माझी सिरियस होती. वडिलांना काहीच नव्हतं त्रास. आईला चहा वगैरे बनवून दिला 4 वाजता पाटे, पाणी गरम करून दिलं. काय झालं असेल काय माहित वडिलांना आमच्या. खूप वाईट झालं. पण ते काय सांगायचं राहून गेलं असेल बाबांना, तुम्ही इथे व्यक्त होऊ शकता, तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या मनातले व्यक्त करू शकता. नाही ना म्हणायचं आम्ही वडिलांना. थँक्यू सो मच नाही ना, तुमच्यामुळे खूप छान माझा संसार चालला आहे. आणि तुम्ही आता या जगात नाही तर खूप वाईट वाटते मला. ताई, नक्कीच तुझ्या ह्या सगळ्या तुझं म्हणणं आणि तुझ्या भावना नक्कीच बाबांपर्यंत पोहोचतील. थँक्यू सर. थँक्यू. तुझं नाव सांग बरं ताई. माझं नाव विद्या संदीप शितोळे. माहेर कुठलं? माहेर केडगाव, दौंड तालुका. आणि आणि सासरही केडगावच. अच्छा, हा, सासर माहेर जवळच आहे. एकच आहे. म्हणजे माझे मिस्टर आणि माझा भाऊ एकाच क्लासमेट्स आहेत. आमचं लव्ह मॅरेज आहे. अच्छा, ते लक्षात आलं. एकच माहेर आणि सासर म्हटल्यानंतर. ओके, कसं आहे भाऊजींचा स्वभाव? दोन्ही तर कसं काय, म्हणजे ते स्थळ कसं काय आलं, म्हणजे भाऊजींनी विचारलं आधी का काय? मला म्हणजे स्थळ वगैरे यायचे बघायला. हा. त्यावेळेस माझ्या भावाचा मित्र म्हणून ते यायचे घरी आणि तेच पोहे द्यायचे पाहुण्यांना. अरे हा काय विषय आहे? म्हणजे पुन्हा हा, म्हणजे तुला जेव्हा स्थळ बघायला यायची तेव्हा भावाबरोबर भाऊजी पण असायचे हो, हो. आणि ते बघायला स्थळ यायचे, त्या पाहुण्यांना भाऊजी पोहे द्यायचे. हे पोहे देण्यामागचं त्याच्या मागे काय थिंकिंग चालू होतं भाऊजींचं ते आत्ता कळले नाही. पण मग असं काय झालं की भाऊजींना वाटलं की आपणच विचारूया? नाही, ऍक्च्युली मी प्रपोज केलं. हे भावाला माहिती होतं? नाही, भावाला माहिती नव्हतं. ज्यावेळेस मी प्रपोज केलं त्यावेळेस ते कंपनीमध्ये होते. मी फोनवर केलं. पण नंतर त्यांनी भावाला सांगितलं की तुझ्या बहिणीने मला प्रपोज केलं. माझे पहिले पहिले पाऊल, हे माझे पहिले पाऊल.
म्हणजे कंप्लेंट केली का काय? नाही त्यांनाही आवडत होते. अच्छा हा फक्त मग भावाने मध्यस्थी करून मग आमचं जुळवलं. अच्छा, पण मग तू स्वतःहून विचारलं, क्या बात आहे, व्हेरी गुड, वा. आणि म्हणजे आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे फेकतो मी जाळ मीच पहिलं बाळ. खेळाचं नाव काय? फेकते मी जाळ मीच पहिलं बाळ. ओके. आणि आता आपण सुरू करूया खेळाला. आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. हे जे प्लॅस्टिकचं भांडे ते आपल्या आईच्या हातामध्ये द्यायचं. रिंगला एक दोरा लावलेला आहे, ते जाळं आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर त्या दोऱ्याचं एक टोक तुम्ही पकडायचंय आणि एक टोक त्या जाळीला अडकवलेलं आहे. ती जाळी जी आहे जिथे ह्या सगळे चेंडू दिसत आहेत तिथे फेकायची आणि त्या जास्तीत जास्त चेंडू गोळा करायचे. त्या रिंगमध्ये जे चेंडू असतील ते आईकडे द्यायचे. आईच्या हातात जे प्लॅस्टिकचं भांडे आहे त्याच्यात द्यायचे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. 2 मिनिटामध्ये जिताई किंवा दादा जास्तीत जास्त चेंडू गोळा करेल तो असणारे विजेता किंवा विजेती. असे 3 जोड्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 2 जोड्या बाद होणार आहेत. कळलं दादा? कळलं तुम्हाला? कळलेलं आहे? 1 2 3. हा, असं का पुढे मग हा, व्हेरी गुड. हा, काय सांगशील तिला? लवकर नीट सर. लवकर असं का ना, असं का 10 नाही होते. 9 नाही झालं आता आमचं. नाही झालं आता आमचं. 4 3 2 1. वेळ संपलेली आहे आणि आता वेळ झाली निर्णयाची. आपण बघूया सगळ्यांनी किती किती चेंडू गोळा केलेले आहेत. 1 2 3 15 16 17. मुग्धाताईने बघूया किती गोळा केले चेंडू. 1 2 3 10 11 12 चेंडू गोळा केलेले आहेत. आणि श्रियनने बघूया किती चेंडू गोळा केलेले आहेत. 1 2 3 10 चेंडू गोळा केलेले आहेत. शरण्याताईने बघूया किती चेंडू गोळा केलेत. 1 2 3 15 16 17 चेंडू गोळा केलेले आहेत. आराध्याताईने बघूया किती चेंडू गोळा केलेले आहेत. 1 2 संपले. निर्णय असा आहे की ज्या 2 जोड्या बाद झालेल्या आहेत त्यातली पहिली जोडी आहे आराध्या आणि ज्योतिताई, तुमची जोडी बाद झालेली आहे. आणि दुसरी जोडी आहे 10 चेंडू ज्याने गोळा केलेले आहेत तो श्रियन आणि हर्षाताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. काय मिळालंय तुला? बॅट बॉल. बॅट बॉल. व्हेरी गुड. काय आहे? सुपरमॅन. सुपरमॅन. दोन जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच आणि बघणार आहोत कोण होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. पण त्याआधी अर्थातच आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर आणि अत्यंत भावूक करणारा असा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा सगळ्या भाचे कंपनीनी पत्र लिहिली होती पण त्यातल्या 2 पत्रांचं आपण वाचन करणार आहोत. माझं नाव मुग्धा नितीन बोराटे. हाय दीदी, हाव आर यू? आय एम युअर सिस्टर परी. मी तुझ्यासाठी एक लेटर लिहिला आहे. यू आर माय फेवरेट अँड बेस्ट सिस्टर
आणि बेस्ट फ्रेंड पण. आता तू 12वीत गेली आहे त्याच्यामुळं तू खूप अभ्यास कर आणि मी तुला डिस्टर्ब करणार नाही. आणि माझ्याकडनं ऑल द बेस्ट. आय लव्ह यू दीदी अँड मिस यू. तुझी परी. परी म्हणते तुला ती? हो परी दीदी, खूप सुंदर पत्र लिहिलेस तू तुझ्या दीदीसाठी. तुला कसं वाटलं आज पत्र लिहून? तुला कसं वाटलं दीदीला? खूप छान झालं. बरं, तू जेव्हा घरी असतेस तेव्हा दीदीला असं कधी मनातलं तू व्यक्त झालीस? तू ते असं मनातलं बोलून दाखवलेस? नाही, मग आज पत्रात लिहून कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. ओके, व्हेरी गुड. मला आईशी बोलायचंय. ताई, तुला कसं वाटलं आज तिने पत्र लिहिलं तिच्या बहिणीसाठी? खूप छान वाटलं, कारण दोघी घरामध्ये एवढ्या भांडत असतात आणि आज तिच्या भावना या पत्राद्वारे बाहेर आल्या, तर खूप छान वाटतंय मला. व्हेरी गुड. ताई, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता आपण या जोडीशी बोलूया. ओके बाळा, तुझं नाव सांग बरं. श्रियन अमोल भोसले. कोणासाठी पत्र लिहिलेस तू? मावशी. बरं, मावशीलाच का लिहावंसं वाटलं पत्र? माझी मावशी मला खूप लाड करते. मग आपण ते पत्र वाचूया मावशीसाठी लिहिलेलं. माझी मावशी, मी तुझा लाडका श्रियन. तू माझी खूप फेवरेट आहेस. तू माझे किती लाड करतेस. बीचवर घेऊन जातेस, देवळात नेतेस, गावाला फिरायला नेतेस, छान खाऊ आणतेस. असेच माझे लाड करत राहा. मी मोठा झालो की मला आर्मीमध्ये जायचं आहे. तुला आवडेल मला आर्मी युनिफॉर्ममध्ये बघून. तू अशीच राहा आणि माझ्यावर खूप प्रेम करत राहा. तू सांगितल्यावर आणि स्टडी पण करतो. मिस यू, तुझा श्रियन. खरंच खूप छान सुंदर पत्र लिहिलेस, माहितीये का? ओके. व्हेरी गुड. मला आईशी बोलायचंय. ताई, कशी वाटली आमची ही पत्राची परंपरा? खूप खूप छान आहे, कारण की आता व्हॉट्सअपच्या जगामध्ये लोकांना वेळच नाही आहे. म्हणजे वेळ जरी मिळाला तरी व्हिडिओ कॉल करतात, थोडंफार बोलतात, झालं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. आजपर्यंत तो इतका व्हॉट्सअपवर बोलतो मावशीबरोबर, फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो व मेसेजेस टाकतो, पण ह्या गोष्टी येतात जातात, कोण लक्षात नाही ठेवत. पण ही गोष्ट आता त्याची मावशी कायम लक्षात ठेवेल. ताई, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी पण बोलून. आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. मंडळी, पत्र मनातलं या भागानंतर अर्थातच तुम्ही ज्याची वाट पाहताय तो शेवटचा खेळ आपण आता खेळणार आहोत आणि बघणार आहोत कोण होते धुरंधर जोडी. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. या खेळाचं नाव आहे मीच घेणार टोकाची भूमिका. काय करायचे? आईने पेन्सिल घ्यायचे आणि त्या बाटलीत टाकायचे आणि मुलीने आणि आपल्या मुलाने ती पेन्सिल स्वतः उचलायची आणि त्याला टोक काढायची. टोक काढून झाल्यानंतरच आईने दुसरी पेन्सिल उचलायची आणि पुन्हा पाण्यात पुन्हा बाटलीत टाकायची. असं करून 5च्या 5 पेन्सिली त्या बाटलीमध्ये टाकायच्या. कळलंय तुम्हाला? सुरू करायचे, पण ही पेन्सिल टाकताना अशी टाकायची. ही पेन्सिल अशी इथे पकडायची, ही अशी टाकायची. ओके, कळलंय तुम्हाला? आणि उलटी बाजू पाण्यात टाकायची. ही टोक काढायची बाजू नाही, हा उलटी बाजू पाण्यात टाकायची. ओके, 1 2 3. हात लावायचा नाहीये, टेबलाचा आधार घ्यायचा नाहीये. लवकर, पटापट पटापट. व्हेरी गुड. फास्ट 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 फास्ट. पेन्सिल टाकताना व्हेरी गुड. शाबाश शाबाश. पेन्सिलला टोक काढून झाल्यानंतरच ओके, घे घे, फास्ट काढ, फास्ट काढा. हा, टोक फास्ट काढा, लवकर. राध्या, व्हेरी गुड. करेक्ट आहे, करेक्ट आहे, बरोबर आहे. व्यवस्थित ठेवायच्या आधी. टोक व्यवस्थित काढले का आम्ही बघणार. हात वरती करायचे. कमान कमान, फास्ट फास्ट. हात वरती करायचे. ओके, आणि शेवटचे 10 सेकंद. 10
5 4 3 2 1 वेळ संपलेली आहे. एक पेन्सिल इथे राहिलेली आहे आणि मला जरा चेक करू दे, बघू दे व्यवस्थित टोक काढली आहे ना. नाही, ही टोक जरा बरोबर नाही आले. ओके, व्यवस्थित टोक काढली गेलेली आहे. त्याच्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे. रेखाताई आणि शरण्या यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अभिनंदन. काय आलेलं आहे चिठ्ठीमध्ये? बबल गन. बबल गन. ओके, व्हेरी गुड. आणि उपविजेती जोडी ठरलेली आहे मुग्धा आणि राजश्री ताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई, तुला खास माहेरचा तुझ्या हक्काचा आहेर म्हणजे इंडक्शन. हा, चिठ्ठी काढायची. काय आलंय चिठ्ठीमध्ये? पिगी बँक. पिगी बँक आलेली आहे. आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे विद्याताई आणि विश्वेश यांची एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर तुला असं कुठला इथे हुकूम आज इथे सोडावं असं वाटतं? आज मला असं वाटतं स्त्रीने थोडे जागरूक राहायला पाहिजे, कारण की आजकाल अंधश्रद्धेवरती फार स्त्रिया विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि विश्वास ठेवताना विचार करूनच विश्वास ठेवला पाहिजे. वा ताई, खूप सुंदर तू इथे हुकूम दिलेस. खूप खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. थँक्यू. आणि आजच्या भागाचा राजपुत्र आहे विश्वेश. त्याला मिळतोय केक. ताई, तुझं आणि भाच्या तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मंडळी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ही जी म्हण आहे ना, ही मला आता खरंच समजू लागलेली आहे. कारण इथे मामा देत आहेत आणि भाचे घेत आहेत, पण तरी सुद्धा मामाचा खजिना काही कमी झालेला नाही, तो अजून तुडुंब भरलेला आहे. तेव्हा बघूया पुढच्या भागामध्ये कोण कोण येऊन हा मामाचा खजिना लुटून जातोय ते. पण त्यासाठी आपल्या पुढच्या भागात भेटावं लागणार आहे. तेव्हा भेटूया आपल्या या पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.